नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे एकदम हेल्दी रेसिपी. त्याच्यामध्ये आपण बनवलेली आहे तांदूळाची भाजी आणि राईस. सकाळी सकाळी मी आलो होतो आज जॉगिंगला. 1 तास जॉगिंग केली एक्झॉस्ट झाल्यामुळे. थोडा ज्यूस घेतला आणि तिथं साईडलाच एक भाजीवाला बसला होता. त्याकडे एकदम फ्रेश भाज्या होत्या. तर थोडीशी काकडी आणि तांदूळाची भाजी घेतली. तर घरी आल्यानंतर मस्त भाजीला कट केलं आणि थोडी निसून घेतली. तर आपण भाजीला वॉश करून घेऊ पूर्ण, कारण ह्याला भरपूर माती वगैरे लागलेली असते. तर तांदूळाच्या भाजीमध्ये भरपूर टाईपचे विटॅमिन्स असतात. मल्टीव्हिटॅमिनयुक्त ही भाजी आहे. त्याच्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि आयर्न पण असतं भरपूर प्रमाणात. तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खायची गरज नाही आहे. सगळ्यात पहिले तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये. ह्याला एकदम कमी इन्ग्रेडियंट्स लागतात. थोडासा लसूण टाकला आहे मी. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यात भाजी टाकतो आहे. त्या भाजीमध्ये भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट पाणी टाकायची काही गरज नाही आहे भाजी शिजवण्यासाठी. 5 मिनिट आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण याला थोडं फिरून घेऊ. परत पूर्ण फिरून घ्यायची सगळी. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं मीठ, थोडंसं तिखट. ह्याच्यात फक्त 3च इन्ग्रेडियंट्स लागतात आपल्याला, लसूण, त्याच्यानंतर तिखट आणि मीठ. नंतर थोडा वेळ परत झाकून ठेवायचे. पूर्ण शिजलेली भाजी आपल्याला आता त्यातलं पाणी आटेपर्यंत थोडा वेळ शिजवायची. आपली भाजी रेडी आहे. आता मस्त राईस घ्यायचा, त्याच्यावरती तूप टाकायचं मस्त, आणि साईडने आपण गार्निशिंगसाठी छान अशी भाजी टाकतोय. थोडेसे सॅलड्स ॲड करणार आहे आपण ह्याच्यामध्ये. गाजर, त्याच्यानंतर काकडी आणि थोडासा कोबी. तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम जबरदस्त लागते. म्हणजे खूप हेल्दी आहे आणि खूप मस्त लागली. मला तर खूप जास्त आवडली. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि अशाच हेल्दी रेसिपीज तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या भाजीला तुमच्याकडं काय म्हणतात ते पण नक्की सांगा. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश